नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 ऑगस्ट 2023 या दिवशी झालेल्या तलाठी भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स आले होते ते आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, पंडिता रमाबाई यांनी बारतमी सदन हे कुणासाठी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 2, अंधांसाठी पंडिता रमाबाई यांनी बारतमी सदन हे स्थापन केले। प्रश्न क्रमांक दुसरा, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र हे किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 21.72% हे भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक चौथा, केंद्रक आणि पेशी झिल्ली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, केंद्रक आणि पेशी झिल्ली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5वा, अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, पुरुषोत्तम देशपांडे हे अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6वा, बहादूर शाह जफर यांचा मृत्यू हा कोणत्या वर्षी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4, 7 नोव्हेंबर सन 1862 या वर्षी बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला होता। प्रश्न क्रमांक 7वा, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, विष्णू खांडेकर हे ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत। तसेच ययाती या कादंबरीसाठी विष्णू खांडेकर यांना सन 1960 साहित्य अकादमी पुरस्कार आणि सन 1974 सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 8वा, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1864 या वर्षी वेद समाजाची स्थापना झाली। तर वेद समाजाची स्थापना ही केशवचंद्र सेन व के श्रीधरलू नायडू यांनी मद्रास या ठिकाणी स्थापन केली। प्रश्न क्रमांक 9, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याने 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल हे सर्वात जास्त जिंकले। प्रश्न क्रमांक 10, लॉर्ड हार्डिंग हा कोणत्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होते? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1910 ते सन 1916 या दरम्यान लॉर्ड हार्डिंग हा गव्हर्नर जनरल होता। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 12, जात धर्म लिंग यावर भेदभाव करायचा नाही हे कोणत्या कलमाच्या संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जात धर्म लिंग यावर भेदभाव करायचा नाही हे कलम 15शी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, ज्योत्स्ना देवधर हे घर गंगेच्या काठी या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 15, अभिनव भारत संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 16, सिंधू नदी करार हा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1960 या वर्षी सिंधू नदी करार हा करण्यात आला। प्रश्न क्रमांक 17, नई रोशनी ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अल्पसंख्याक या मंत्रालयातर्फे नई रोशनी ही योजना राबवण्यात येत आहे।
प्रश्न क्रमांक 18, शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 19, वांड या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, वांड या शब्दाला समानार्थी शब्द खोडकर असा आहे. प्रश्न क्रमांक 20, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नैसर्गिक असा आहे. प्रश्न क्रमांक 21, भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पावनखिंड हे पुस्तक भालचंद्र नेमाडे यांचे नाही. प्रश्न क्रमांक 22, रामकृष्ण मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23, रावसाहेब बोराडे यांच्या कोणत्या पुस्तकाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, रावसाहेब बोराडे यांच्या पाचोळा या पुस्तकाला 50 वर्षे झाली आहेत. प्रश्न क्रमांक 24, प्रार्थना समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 25, राज्यघटनेतील कलम 32 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मूलभूत अधिकार यांच्याशी भारतीय राज्यघटनेतील कलम 32 हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या ही कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, सिक्कीम या राज्याची 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 28, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल खालीलपैकी कोणता योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1848 ते 56 या दरम्यान लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल आहे. प्रश्न क्रमांक 29, प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रकाश आमटे हे प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 30, भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतामधील झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक कोळशाचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 31, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचगंगा या नदीच्या काठी कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32, प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 33, परमहंस मंडळीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, इसवी सन 1849 या वर्षी परमहंस मंडळीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयीन नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ब्रह्मपुत्रा ही नदी हिमालयीन नदी आहे. प्रश्न क्रमांक 35, सत्यशोधक समाजाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 36, मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक या राज्यामध्ये मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात आढळते. प्रश्न क्रमांक 37, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती होते? तर ऑप्शन क्रमांक 2, 919 हे भारतातील बाललिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार होते. प्रश्न क्रमांक 38, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगाराचे प्रश्न मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1, दीनबंधू या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराचे प्रश्न मांडले. प्रश्न क्रमांक 39, 42वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी केव्हा झाली?
तर ऑप्शन क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती ही सन 1976 या वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 40 पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बी. बोरकर हे पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत.